काँग्रेसमध्ये नाराजीचं लोण पसरतच चाललंय। निलेश राणेंपाठोपाठ आता माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे। संपूर्ण राज्य माहिती असणारा एकही नेता सध्या काँग्रेसमध्ये नसल्यानं काँग्रेसची पिछाट होत असल्याचा घरचा आहेर माजी मंत्री प्रकाश आवाडेंनी दिलाय। आपल्याला काँग्रेस पक्षात काम करण्यात रस नसल्याचं आवाडेंनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। केंद्राबरोबरच राज्यातल्या काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सध्या अनेक जण नाराज आहेत आणि त्यापैकीच एक असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे माझ्यासोबत आहेत। मला सांगा, काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सर्वात जास्त नाराज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात, का असं आहे? एकूणच काँग्रेसची महाराष्ट्र राज्यातली कार्यपद्धती बघायचं झालं तर राज्यस्तरावर आज एकही नेता असा नाही की ज्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली काँग्रेसच्या नेते मंडळींची खरी परिस्थिती माहिती आहे। तिथं कोण नेता आहे, कोण कार्यकर्ता आहे, कोणाची ताकद किती आहे, कोण किती कार्यक्षम आहे, याची माहितीच कोणाला नाही। हे सगळ्यात मोठं काँग्रेसचं दुर्दैव आहे। बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रसंगानं, वेगवेगळ्या निमित्तानं गेल्या 8-10 वर्षापासूनचा इतिहास माझ्यासमोर आहे। प्रत्येक वेळी काँग्रेससाठी म्हणून आम्ही थांबत आलो। काँग्रेस अजूनही आपल्याला चांगले दिवस येतील, चांगल्या पद्धतीनं सगळेजण मिळून काँग्रेसला बळकट करू ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही पुढे चाललोय। पण दुर्दैवानं राज्यस्तरावर या पद्धतीचा विचार काँग्रेसचा होतेला दिसत नाही। केवळ मी आणि मला काय करायचं आहे एवढं मर्यादित रोल प्रत्येक पुढाऱ्याचा या काँग्रेस कमिटीतनं तिथनं आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातलं आहे। आणि दुर्दैवानं कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण तर फार विचित्राने, फार चुकीच्या पद्धतीनं गेल्या काही वर्षात फरफटत चालल्या अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आमचा एवढा असा आक्रमक पवित्र आम्ही घेतला होता, वेगळ्या विचारायला जाऊ अशा पद्धतीची परिस्थिती होती, तरी सुद्धा जिल्ह्यातला, राज्यातला एकही नेता काय चाललंय कोल्हापूरमध्ये, आवाडेंचा एवढा विषय काहीतरी चर्चेला यायला वृत्तपत्रात येतो, काय झालंय याच्या संबंधीची चौकशी करायची आवश्यकता कुठल्याही नेत्याला वाटली नाही। हे दुःख आहे। असं असत नाही कधी। कल्लापण आवाडे असतील, तुम्ही असेल, कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून समजलं जाता। तुम्ही आता काँग्रेसला बाजूला सारून तारा आणि विकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण करताय। पुढचं धोरण काय असणार आहे? तुम्ही काँग्रेससोबत कायमचं राहणार आहात की नाही, त्याबद्दल काय सांगाल? स्पष्ट भूमिका तुमची सांगा। आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। आम्ही परवा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे जोपर्यंत काँग्रेस नेतृत्वाला काँग्रेस बळकट करावे असं वाटत नाही, त्यासाठी सक्षम नेतृत्व राज्याला आणि जिल्ह्याला मिळत नाही, तोपर्यंत स्वतःची वेगळी वाट ठेवायची। कोल्हापूर जिल्हा तरार आणि विकास आघाडी याच बॅनरखाली आम्ही आणि आमचे सगळे कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत आणि पुढे त्याच राजकीय वाटचालीतनं आम्ही पुढे जाणार आहोत। आपण पाहिले की प्रकाश आवाडे जे माजी मंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आता वेगळी चूल मांडायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूर तारा आणि विकास आघाडीच्या माध्यमातूनच यापुढे मी कार्यरत राहीन, काँग्रेसचा कार्यकर्ता सध्याच्या घडीला तर मी नाही असं सांगून एक प्रकारे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचंच जवळपास निश्चित केल्याचं आपलं एकूण दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक।